नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणूचे अंतरंग या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर हा घटक इसवी सन पूर्ण 600 ते ख्रिस्तपूर्व 6वे शतक त्या काळापासून ते आजपर्यंत यामध्ये बरेच संशोधन झालेले आहे. या घटकावर संशोधन केलेलं आहे. हा घटक विद्यार्थी मित्रांनो NMMS परीक्षा, NTS परीक्षा, वेगवेगळ्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षा, MPSC परीक्षा या परीक्षेसाठी तर अतिशय आवश्यक असणारा आहेच, परंतु त्याचबरोबर 5वीपासून ते तुम्हाला 12वीपर्यंत सुद्धा हा घटक अतिशय आवश्यक असणारा आहे. तर फक्त 5वी ते 12वीपर्यंतच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी हा घटक अतिशय आवश्यक आणि कुतूहलाचा असणारा आहे. तर चला तर मग थोडक्यामध्ये आपण अणूचे अंतरंग नेमकं कशा पद्धतीनं आहे, यावर कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीनं संशोधन केलेले आहे, नेमकं अणू याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम की अणू म्हणजे काय हे पाहूयात. An atom is the smallest unit of matter that form a chemical elements. The term atom come from the Greek word for individual because it was once through that atom were the smallest thing in the universe and could not be divided. Every solid, liquid, gas and plasma is composed of neutral or ionized atom. Atoms are extremely small, typically around 100 picometer across. Atom composed of 3 subatomic particles, the proton, neutron and the electron. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, अणू जो आहे तर अणू हा सर्व द्रव्यात आढळणारी अतिशय सूक्ष्म असणारी संरचना आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. आणि रासायनिक मूलद्रव्याच्या या लहान लहान कणाला अणू असे म्हणतात. अँड दॅट फॉर्म ए केमिकल एलिमेंट्स. म्हणजे ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर अँड दॅट फॉर्म ए केमिकल एलिमेंट्स. आणि हा ॲटम हा जो शब्द आहे अणू, या शब्दाचा अर्थ असा आहे की पदार्थाचा असणारा अविभाज्य भाग. आणि हा पदार्थ अतिसूक्ष्म कणांचा बनलेला आहे. सर्वप्रथम ही संकल्पना थोर भारतीय विचारवंत जे तत्त्वज्ञ महर्षी कणाद यांच्या मते की निसर्गातील प्रत्येक पदार्थ ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असतात त्यांना परमाणू असे म्हणतात. तसेच द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे सर्वप्रथम महर्षी कणाद यांनी इसवी सन पूर्ण 600 या अणुविषयी इतिहास मांडलेला आहे. तर परमाणू म्हणजे नेमकं काय हे महर्षी कणाद यांनी सांगितलेलं आहे की परमाणू हा अविनाशी असतो, त्याला स्वतंत्र अस्तित्व नसते. भिन्न पदार्थाचे परमाणू हे भिन्न असतात. परमाणू हा शब्द ग्रीक भाषेमधून उत्पन्न झालेला आहे की ज्याच्यामध्ये ॲटोमचा अर्थ होतो की न कापता येणारा, अनकटेबल, आणि अविभाज्य म्हणजे नॉन डिवायडेबल हा शब्द आहे. परमाणू या संस्कृत शब्दाला मराठीमध्येच अणू म्हणतात. परमाणू हा शब्द संस्कृतमध्ये आहे. आणि ही पूर्ण संकल्पना याविषयी जो अभ्यास आहे तो महर्षी कणाद यांनी मांडलेला आहे. सर्वप्रथम पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाची ओळख देण्यासाठी भारतीय तत्त्वज्ञ महर्षी कणाद हे जे होते यांनी हा प्रथम शब्द वापरलेला आहे. त्यानंतर प्लुटो, अरिस्टॉटल, डेमोक्रिटस, ल्युक्रेटिस असे अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ देखील होऊन गेले की ज्यांनी पदार्थ अतिसूक्ष्म अभेद कणांनी बनलेला आहे असे मानलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा
की अणू म्हणजे अतिशय सूक्ष्म असणारा, की जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत असा पदार्थाचा असणारा कण किंवा अविभाज्य घटक असे म्हटलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, की त्या महर्षी कणादनंतर या असे वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले. तर या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या परीनं या ॲटमविषयी, या अणूच्या संरचनेविषयी थोडक्यामध्ये माहिती सांगितलेली आहे, संशोधन केलेले आहे. तर पहा की त्यामध्ये सर्वप्रथम जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर आणि मॅक्स प्लँक्स अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, अणूविषयी, अणूच्या संरचनेविषयी अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेलं आहे. चला तर मग नेमकं अणूविषयी काय काय संशोधन झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये पहिल्यांदा आपण अणूवर असणारं संशोधन पाहूयात, त्यानंतर अणूची संरचना पाहू. तर सर्वप्रथम डाल्टन नावाचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, जॉन डाल्टन, त्यांनी जो सिद्धांत मांडला, जी ॲटॉमिक थेअरी मांडली, तर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी म्हटलेले आहे किंवा डाल्टनचा अणुसिद्धांत म्हटलेला आहे. की नेमकं या डाल्टननी की अणुसिद्धांत कसा मांडला हे पाहूयात. हे जॉन डाल्टन हे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते की ज्यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञ जे पहिला अणुसिद्धांत मांडला तो 1803 ते 1808 हा जॉन डाल्टन यांचा कालावधी होता. आणि या जॉन डाल्टन यांच्यानुसार द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे तसेच लहान कणांचे बनलेले असते त्यांना अणू असे म्हणतात. तर सर्वप्रथम पहिला अणुसिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ हे जॉन डाल्टन हे होते. तर पहा त्यांच्याविषयी थोडक्यामध्ये पाहूयात आपण. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जे जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध असणारा अणुसिद्धांत मांडला. त्यांच्या सिद्धांतानुसार द्रव्य हे अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. अकॉर्डिंग टू धिस थेअरी मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम अँड ॲटम आर इंडिव्हिज्युअल अँड अनडिस्ट्रिक्टिबल असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान हे भिन्न असे त्यांनी सांगितले. ऑल ॲटम ऑफ ॲन एलिमेंट्स आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मासेस. त्यानंतर डाल्टन यांनी जे वर्णन केलेले आहे अणूचं ते एखाद्या कडक व भरीव गोळ्याप्रमाणे काहीच संरचना नसलेला अणू असतो असे सांगितलेले आहे. द ॲटम ॲज डिस्क्राइब्ड बाय डाल्टन टर्न आउट टू बी हार्ड solid sphere with no internal structure. According to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. म्हणजे डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये अणुवस्तुमानाचे सर्वत्र एक समान असते. जे थॉम्सन ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध हा डाल्टनच्या नंतर लावला, म्हणून डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. कारण डाल्टननी सांगितले होते की अणू हा फक्त कडक आणि भरीव गोळ्याप्रमाणे आहे आणि त्याच्या आतमध्ये कसल्याच प्रकारची संरचना नसते. परंतु यांच्यानंतर जे थॉम्सन नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्यांनी अणूच्या आतमध्ये असलेल्या ऋणप्रभारित कणाचा शोध लावला. तर पाहूयात आपण की जे थॉम्सनचं सुद्धा कशा पद्धतीने सिद्धांत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलेच असेल की डाल्टनचा अणुसिद्धांत काय सांगतो. डाल्टनने असे सांगितले होते की एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकसमान असतात, एकसारखे असतात. अणूच्या संयोगातून रेणू तयार होतात. मूलद्रव्याला अणूला वस्तुमान असते आणि संयुगाचा सर्वात लहान कण म्हणजे रेणू. 1808 मध्ये डाल्टन यांनी हे रसायनाचे तत्त्वज्ञान
वेगवेगळ्या पद्धतीने मांडले होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जॉन डाल्टन नंतर आपण पाहूयात की जे थॉम्सन यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अणूच्या आतमध्ये असणारे ऋण प्रभारित कण असतात. पहा, या आकृतीकडे निरीक्षण करा. ही टरबुजाची फोड आहे. तर त्यामध्ये 2 पार्ट दाखवलेला आहे. एक लाल पार्ट आहे आणि दुसरा टरबुजामधल्या बिया असणाऱ्या ह्या काळ्या रंगाच्या आहेत. प्लम पुडिंग ही प्रतिकृती त्यांनी कलिंगडची उपमा दिलेली आहे. थॉम्सनचे प्लम पुडिंग जे अनुरूप आहे याविषयी आपण पाहूयात. पहा काय सांगतं थॉम्सनचे प्लम पुडिंग अनुरूप. थॉम्सनने प्रयोग केले आणि असे दाखवून दिले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारित कणाचे असणारे वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट हे कमी असते. आणि या कणांना पुढे त्यांनी इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गात विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. अर्थात पदार्थाचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्याही उदासीन असतात. तर पहा की हे थॉम्सनचे प्लम पुडिंग प्रारूप काय आहे हे पाहूयात. जे 19व्या शतकाच्या शेवटी 1889 मध्ये ज्युलियस प्लॅकर, त्यानंतर 1896 मध्ये जे थॉम्सन यासारख्या अनेक शास्त्रज्ञांनी वायूमधील असणारा विद्युत प्रवाह नेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आलं की विद्युत प्रवाह वायूमधून तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा उच्च विभवांतर खूप कमी दाबाच्या वायूवर प्रयुक्त केले जाईल. आता जे थॉम्सनचा प्रयोग आपण पाहणार आहोत. तर विद्युत प्रवाह मार्गावर कमी दाबाचा वायूचा समावेश असणाऱ्या प्रयोगाला विमोचन नलिका प्रयोग, डिस्चार्ज ट्यूब असे म्हटलेले आहे. आणि या प्रयोगामध्ये काही अदृश्य किरणाचे कॅथोडमधून उत्सर्जन केले. त्या किरणामुळे काचेवर प्रतिदीप्ती वायू निर्माण झाला आणि प्रकाशचित्रीय पट्टीवर निर्माण झाला. या किरणांना कॅथोड किरणे असे म्हणतात. म्हणजे जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञानं कॅथोड रे ट्यूब, ऋणाग्र किरण नलिका वापरून प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत असताना हा सिद्धांत मांडला की ऋणाग्राकडून काही धन प्रभारित कण उत्सर्जित होत असतात. त्यांनाच त्यांनी थॉम्सन सुरुवातीला कार्पल्स असे संबोधले आणि त्यानंतर त्यांनी त्यालाच इलेक्ट्रॉन असे नाव दिले. 1906 मध्ये याच संशोधनासाठी या जे थॉम्सनला भौतिकशास्त्राचे असणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले. थॉम्सन यांनी ऋणप्रभारित असणारे इलेक्ट्रॉन्स हे धनप्रभारयुक्त जेलीमध्ये रोवलेले असतात. याच घटनेला प्लम पुडिंग प्रतिकृती असे संबोधले. त्याला कलिंगडाची उपमा दिली, त्याला टरबुजाची उपमा दिली. ज्याप्रमाणे कलिंगाची रचना असते त्याचप्रमाणे ऋणप्रभारित कण हे धनप्रभारयुक्त जेलीमधले रोवलेले असतात असे त्यांनी सांगितलं. आणि थॉम्सनला अणुविभेदन करणारा शास्त्रज्ञ असे सुद्धा म्हटलेले आहे. आणि थॉम्सनलाच इलेक्ट्रॉनचा जनक म्हटलेले आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये पाहूयात. अकॉर्डिंग टू Dalton atomic theory, mass is distributed uniformly in an atom. The scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have mass 1800 times less than hydrogen atom. Later, these particles were named as electron. Common substances are usually electrically neutral. Obviously, the molecules of substance and the atom which combine chemically to form molecule are electrically neutral. अशा पद्धतीनं अणुविभेदन करणारा शास्त्रज्ञ म्हणजेच इलेक्ट्रॉनचा जनक हा कोण असेल तर तो आहे थॉम्सन.
अशा पद्धतीनं हे थॉम्सनचे प्लन पुडिंग अनुरूप आहे, जे आपण पाहितलेलंच आहे. त्यानंतर आपण पाहूयात की अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी 1911 मध्ये एक प्रयोग केला. 1911 मध्ये रुदरफोर्ड यांनी सुवर्णपत्रीच्या प्रयोगाद्वारे थॉम्सनचा अणुसिद्धांत हा चुकीचा ठरवला आणि याच प्रयोगामुळे अणुप्रतिकृतीला पहिल्यांदा ही अणुप्रतिकृती तयार झाली. तर प्रत्यक्षामध्ये पाहूयात आपण की नेमका हा सुवर्णपत्रीचा प्रयोग कशा पद्धतीचा आहे. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप त्यांनी मांडले. रुदरफोर्ड स्टडीज द इनसाइड ऑफ एन ॲटम बाय हिज सिलेब्रेटेड द स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फोर्थ द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ एन ॲटम इन इयर 1911. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये यामध्ये मी तुम्हाला सुवर्णपत्रीचा प्रयोग कशा पद्धतीनं केलेला आहे, याच प्रयोगाला विकिरण प्रयोग, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट असे सुद्धा म्हटलेले आहे. तर पाहूयात. पहा, अशा पद्धतीची ही रचना आहे. शिशे धातूचा हा ठोकळा आहे. त्यामध्ये असणारा अल्फा कणांचा स्रोत आहे. हा असणारा अल्फा कणांचा स्रोत, अल्फा पार्टिकल्स आहेत हे. त्यामध्ये धन प्रभार असतात अल्फा कणांमध्ये. अशा पद्धतीने या सर्कलमध्ये हा लेड बॉक्स आहे. या लेड बॉक्समधून अल्फा कण प्रारित ती स्लेट आहे. ही गोल्ड फॉईल आहे. गोल्ड फॉईल म्हणजे सोन्याचा असणारा पातळ पत्रा, सुवर्णपत्री. लेड बॉक्स रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणजेच यामध्ये अल्फा कणांचा स्रोत आहे. आता पहा हे कशा पद्धतीनं एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्यानंतर ह्या एक्सपेरिमेंटद्वारे कशा पद्धतीचा निष्कर्ष काढलेला आहे, कोणते निष्कर्ष आहेत पाहूयात. बहुसंख्य अल्फा कण पहा हे सुवर्णपत्रातून आरपार गेलेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर काही अल्फा कणांचा मार्ग थोड्या प्रमाणात आपल्याला बदलत आहे असे जाणवत आहे. काही अल्फा कणांचा मार्ग जास्त प्रमाणात बदललेला आहे हे सुद्धा प्रयोगामध्ये आपल्याला दिसत आहे. खूपच थोडे अल्फा कण सुवर्णपत्रीवर आदळून हे उलट दिशेने फिरलेले आहेत. अशा पद्धतीनं पहा हे असणारा सुवर्णपत्रीचा प्रयोग केलेला आहे. पहा यामधून तुम्हाला प्रत्यक्षामध्ये लक्षात येईल या सुवर्णपत्रातून कशा पद्धतीने अल्फा कण आरपार जात आहेत. पहा हे मधले जे दोन निळे म्हणजेच हे यांचा मार्ग बदलत आहेत, हे अल्फा कणच आहेत. काही जास्त प्रमाणामध्ये आपला स्वतःचा मार्ग बदललेले आहेत. त्यानंतर हा पहा हा अल्फा कण सुवर्णपत्रीवर आदळून हा उलट दिशेने फिरत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो प्रयोग केलेला आहे हा अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी केलेला आहे. आणि ज्या घटकावर अल्फा कण हा आदळून परत फिरलेला आहे त्या घटकाला न्यूक्लियस असे नाव दिलेले आहे. तर पहा अनडिफ्लेक्टेड किरण, काही डिफ्लेक्टेड किरणस आहेत, पार्टिकल्स आहेत आणि रिबाउंड पार्टिकल्स. अशा पद्धतीने हा रुदरफोर्ड यांचा असणारा विकिरण प्रयोग आहे. तर अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते असे जॉन डाल्टन यांनी सांगितले. देअर इज ए पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ एन ॲटम. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. The at almost the entire mass of atom is concentrated in the nucleus. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात. The negatively charged particle called electron revolve around the nucleus. सर्व इलेक्ट्रॉन
वरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभार एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑन ऑल द इलेक्ट्रॉन्स is equal to positive charge on the nucleus. As the opposite charges are balanced, the atom is electrically neutral. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान एक पोकळी असते. There is an empty space between revolving electron and the atomic nucleus. असं हे जे सर्व आहे हे प्रयोगामध्ये असणारे निष्कर्ष हे रुदरफोर्ड यांनी सांगितलेले आहे. तर आणखी विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्हाला काही प्रयोगाचे निष्कर्ष सांगते की जे अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी मांडलेले आहे. अणूचा सर्व धनप्रभार, अणूचे सर्व वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेले आहे. त्याला केंद्रक नाव दिले त्यांनी. त्यानंतर त्यांनी वर्तुळाकार कक्षामध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात हे सुद्धा सांगितलेले आहे. अणूची संरचना ही सूर्यमालेप्रमाणे असू शकते असे सुद्धा त्यांनी भाकीत केलेले आहे. आणि त्याचबरोबर अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या व्यतिरिक्त उदासीन कण असे सुद्धा असावेत असे त्यांनी मांडलेले आहे. त्यानंतर पुढचा जो शास्त्रज्ञ आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो नील्स बोर. आता नेमकं या नील्स बोर यांनी पाहूयात की कोणती प्रतिकृती मांडली. तर नील्स बोर हे या शास्त्रज्ञाने 1913 मध्ये अणुकक्षा प्रतिकृती मांडलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अणू ज्यावेळेस रुदरफोर्ड यांनी सांगितलं की अणूची संरचना सूर्यमालेप्रमाणे असू शकते, तर त्यानंतर त्या सूर्यमालेची रचनालाच या बोर्सनी अणुकक्षा प्रतिकृती मांडली. म्हणजे ते सूर्यमालेची सारखी रचना असून त्या प्रत्येक कक्षेला त्यांनी विशिष्ट असे नाव दिलेले आहे. तर पहा, तर ही जी त्यांनी प्रतिकृती मांडलेली आहे अणुकक्षा प्रतिकृती, तर त्या प्रतिकृतीप्रमाणे केंद्रकाभोवती अनेक वर्तुळाकार कक्षा असतात आणि त्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन हे विभागलेले असतात. एकाच कक्षेमध्ये फिरताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी होत नाही, परंतु एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही कमी किंवा जास्त होत असते. यानुसार बोहरने रुदरफोर्डच्या अणुप्रतिकृतीतील काही सुधारणा यांनी सुचवलेल्या आहेत. तर पहा, 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारित तत्वे पहा कोणकोणती आहेत. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. द इलेक्ट्रॉन्स इव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in concentric circular orbits at certain distance from the nucleus. आणखी त्यांना असं सांगितलं की विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर असते. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज ए पर्टिक्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरक्या इतक्याच ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकीच ऊर्जा ते उत्सर्जित करतो. वेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम ॲन इन्नर ऑर्बिट टू बी आउटर ऑर्बिट इट अब्झॉर्ब एनर्जी इक्वल टू डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल अँड व्हेन इट्स जम्प फ्रॉम द आउटर ऑर्बिट टू इन्नर ऑर्बिट इट इमिट एनर्जी इक्वल टू डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. म्हणजेच थोडक्यामध्ये नील्स बोर यांनी असे सांगितले की इलेक्ट्रॉन निश्चित कक्षेमध्ये फिरत असतात. पहा, स्वतःच्या निश्चित कक्षेमध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकतात, परंतु दोन कक्षेमध्ये असलेल्या जागेत ते सर्पिलाकार मार्गाने आत किंवा बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रॉनने काही विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे, ती उत्सर्जित केली पाहिजे. त्यांनी अनुक्रमे KL, MN, OP
असे कक्षांना नावे दिलेली आहेत आणि ते एक सूत्र सांगितलेले आहे 2n चा वर्ग. यानुसार त्यांनी प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत हे सुद्धा सांगितलेले आहे. नील्स बोरने निरनिराळ्या कक्षातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या शोधण्यासाठी ते सूत्र त्यांनी वापरलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कक्षामध्ये असणारे वेगवेगळे इलेक्ट्रॉनचा समावेश आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली कक्षा आहे के, दुसरी कक्षा आहे एल, तिसरी कक्षा आहे एम, चौथी कक्षा एन, ओ, पी, क्यू, आर आणि सूत्र आहे 2n चा वर्ग. म्हणजे 2 गुणिले 1 बरोबर 2, 2 गुणिले 2चा वर्ग बरोबर 8, 2 गुणिले 3चा वर्ग बरोबर 18. म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32, पाचव्या कक्षेमध्ये 50, सहाव्या कक्षेमध्ये 72, सातव्या कक्षेमध्ये 98. अशा पद्धतीने 2n चा वर्ग यानुसार प्रत्येक कक्षेमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही आपल्याला काढता येते. n म्हणजे फक्त कक्षेचा क्रमांक घ्यायचा आणि प्रत्येक कक्षेतील असणारे इलेक्ट्रॉनची संख्या ही शोधायची आहे. तर त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आता आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे, कशा पद्धतीचं आहे याविषयी थोडक्यामध्ये पाहूयात. पण त्या अगोदर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे आतापर्यंत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या दोन गोष्टींचा शोध लागला, परंतु जो तिसरा घटक आहे न्यूट्रॉन इज सब ॲटॉमिक पार्टिकल विथ नो चार्ज. तर या न्यूट्रॉनचा शोध हा 1932 साली जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञानं लावलेला आहे. या भौतिकशास्त्रज्ञानं अणुकेंद्रकातील प्रभाररहित उदासीन कणाचा शोध लावला, यालाच न्यूट्रॉन्स असे म्हटलेले आहे. आणि 1935 मध्ये या न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल जेम्स चॅडविक या नावाच्या शास्त्रज्ञाला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आले. तर आता पहा, आपण पाहिलेलं जसं ॲटम म्हणजे काय, दी स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर दॅट कॅन बी ब्रोकन डाऊन केमिकली. आता प्रत्यक्षामध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहू. ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहायचे म्हटले तर पहा, आकृतीकडे लक्ष द्या. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. हे आतमध्ये असणारा न्यूक्लियस आहे. हे केंद्रक आहे. केंद्रकामध्ये 2 घटक असतात, एक प्रोटॉन आणि दुसरा न्यूट्रॉन. प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि त्यानंतर न्यूट्रॉन्स दी सब ॲटॉमिक पार्टिकल विथ नो चार्ज. आणि त्यानंतर ही झाली न्यूक्लियसची रचना. आणि ह्या एनर्जी लेवल आहेत, म्हणजे कक्षा आहेत. न्यूक्लियस भोवती अशा विशिष्ट प्रमाणामध्ये कक्षा असतात आणि त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ई सब ॲटॉमिक पार्टिकल इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. आणि हे केंद्रकाभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. अशा पद्धतीनं ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. अणूमध्ये 3 मूलकण असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये असतात, तर त्याच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ज्याप्रमाणे सोलार सिस्टीम आहे आपली, सूर्याभोवती वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह हे विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात, त्याचप्रमाणे अणूची संरचना सुद्धा तशीच आहे. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन यांचा मिळून हा अणू तयार होत असतो. अणूमध्ये 3 प्रकारचे अणुकणांचा समावेश आहे. द ॲटम इज फॉर्म अँड न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. द कंटेन 3 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन and neutrons. 2 major part of atom. First is nucleus and second is extranuclear part. Nucleus म्हणजे contain proton and neutron and extranuclear part contain only electron. These 3 types of subatomic particle contain in the nucleus. तर त्यानंतर पहा,
जे केंद्रक आहे, जे न्यूक्लियस पार्ट आहे, अणूचे केंद्रक हे धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असतात. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणुकण असतात. यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन म्हटलेले आहे. यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ एन ॲटम is concentrated in the nucleus. The nucleus contains 2 types of subatomic particles together called nucleons. Proton and neutron are the 2 types of nucleons. त्यानंतर प्रोटॉन आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. हा अणुकेंद्रकात असतो. केंद्रकावरील धनप्रभार त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉन हे पी या संज्ञेने दर्शवतात. प्रोटॉनमध्ये धनप्रभार प्लस 1 इलेक्ट्रॉन एवढा असतो. जेवढी प्रोटॉनची संख्या तेवढीच अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असते. त्यामुळे केंद्रकावरील एकूण प्रभार हा इलेक्ट्रॉन ह्या एककामध्ये व्यक्त केला जातो. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या प्रत्येक असणाऱ्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो. तो झेड ह्या अक्षराने या संज्ञेने दर्शवला जातो. Proton is a positively charged subatomic particle in atomic nucleus. The positive charge on nucleus is due to the proton. A proton is represented by the symbol P. And the number of proton in nucleus of an atom is the atomic number of that element and is denoted by Z. त्यानंतर ॲटम मधला दुसरा पार्ट आहे, दुसरा घटक आहे, दुसरा मूलकण आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. अणुकण असून त्याचा निर्देश n या संज्ञेने करतात. केंद्रकामध्ये असणारी न्यूट्रॉनची संख्येसाठी n ही संज्ञा वापरतात. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल n. म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच याचं वस्तुमान असतं. दी मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 युनिट विच ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ दी प्रोटॉन. त्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जो आहे, केंद्रकाबाहेरील जो भाग आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉनचा समावेश होतो. न्यूक्लियसमधला पार्ट प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट हा इलेक्ट्रॉन्स आहे. तर पहा, अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक या इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असणारी पोकळी यांचा समावेश होतो. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन ॲटॉमिक स्ट्रक्चर इट इन्क्लूड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड एम्प्टी स्पेसेस बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची रचना असते. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. म्हणजे इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अणुकण असून याचा निर्देश ई या संज्ञेने करतात आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार असतोच. इच इलेक्ट्रॉन कॅरी 1 युनिट निगेटिव्ह चार्ज. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन द हायड्रोजन ॲटम. म्हणजे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणुवस्तुमानापेक्षा 1800 पटीनेही कमी असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य असते. देअरफॉर द मास ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड इज निग्लेजिबल. Electron in the extranuclear part revolve in the discrete orbit around the nucleus. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहा, अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करत असतात आणि भ्रमण कक्षेचे स्वरूप हे त्रिमिती आहे. कक्षा ह्या पदाऐवजी कवच हे पद वापरतात. म्हणजेच कक्षा म्हणण्याऐवजी याला कवच म्हणतात, सेल्स म्हणतात. आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो त्या कवचामध्ये असलेला असतो, त्यावरून ते ठरवतात. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची रचना आहे. अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकाभोवती असणाऱ्या विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. अणू केंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्या इतकीच असते. म्हणजे अणूमध्ये जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉनची संख्या असते. विद्युत प्रभाराचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या काय असतो, उदासीन असतो. त्यानंतर ॲटॉमिक नंबर हे आपण पाहितलेच आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन ऑफ ॲन ॲटम. म्हणजे जेवढे प्रोटॉनची संख्या
प्रोटॉन 2 आहेत हेलियममध्ये, तर ॲटॉमिक नंबरसुद्धा 2 आहे. अनुक्रमांक म्हणजे केंद्रस्थानी असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. दी नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस इज ऑल्सो नोन ॲज द प्रोटॉन नंबर ऑफ ए पर्टिक्युलर एलिमेंट अँड इट धिस नंबर दॅट एलिमेंट ए पर्टिक्युलर ॲटम. आणि हा अनुक्रमांक झेड या अक्षरानं दर्शवतात. आणखी लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या अणूमध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या, दी नंबर ऑफ प्रोटॉन्स, त्यालाच ॲटॉमिक नंबर म्हटलेले आहे. आता हेलियममध्ये 2 प्रोटॉन्स आहेत, तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर हा 2 आहे. कार्बन उदाहरण घेतलं आहे, कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे, तर याचा अणुअंक हा किती आहे? 6 आहे. त्यानंतर मास नंबर. द मास नंबर इज ऑल्सो नोन ॲज द न्यूक्लियॉन नंबर्स, म्हणजे यामध्ये प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या, त्यालाच मास नंबर, अणुवस्तुमानांक म्हटलेला आहे, ज्याला अणुवस्तुमान म्हटलेले आहे. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन इज नोन ॲज मास नंबर. तर आता हेलियममध्ये पहा, प्रोटॉनची संख्या 2 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या 2 आहे. 2 + 2, तर याचा मास नंबर हा 4 झालेला आहे. नायट्रोजनचा 14, म्हणजे ॲटॉमिक नंबर 7 आहे. जेवढी प्रोटॉनची संख्या तेवढीच न्यूट्रॉनची संख्या असते. 7 + 7 14, 6 + 6 12. अशा पद्धतीनं हा मास नंबर आहे. त्यानंतर आपण बोर्सचं मॉडेल पाहिलेलंच आहे. बोर्सच्या मॉडेलनुसार इलेक्ट्रॉनचं वितरण ह्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये केलेलं आहे. जशा पद्धतीनं इन्क्रीजिंग एनर्जी लेवल दाखवलेले आहे. यामध्ये प्रत्येक कवचात यांचे मूल्य जसे वाढते तसे कवचातील असणारी इलेक्ट्रॉनची ऊर्जासुद्धा वाढत असते. तर या प्रत्येक कवचातील प्रत्येक सेलमध्ये असणारी संख्या ही त्याच्या कक्षेच्या क्रमांकानुसार वाढत जाते. फक्त सूत्र 2n चा वर्ग वापरायचा आहे. तशा पद्धतीनं पहा, इट रिप्रेझेंटेड बाय द फॉर्म्युला 2n². इथं तुम्हाला दाखवलेलं आहे पहिली कक्षा के सेल, त्यामध्ये n बरोबर 1, म्हणजे 2 × 1 चा वर्ग, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये तुमचे 2 इलेक्ट्रॉन, दुसरी कक्षा 2, 2 × 2 चा वर्ग, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32. अशा पद्धतीनं ही इलेक्ट्रॉनची संख्या या सूत्रानुसार ठरवली जाते. n म्हणजे कक्षेचा क्रमांक, 1 2 3 4. आणि अशा पद्धतीनं के एल एम एन अशा विशिष्ट कक्षेची काय आहेत? नावे आहेत. आणि याचनुसार त्यानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपन ही जी संकल्पना आहे, म्हणजे मूलद्रव्याचे असणारे अणुअंक, मूलद्रव्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन हे विशिष्ट कक्षेमध्ये बसतात आणि त्यानुसार हे इलेक्ट्रॉन स्वरूपान ही संकल्पना तयार झाली. मूलद्रव्याचे, यालाच मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हटलेले आहे. आपण पाहितले की KLMN या कवचामध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2 8 18 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. हीच कवचाची असणारी कमाल धारकता आहे. कवचांच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये होणारे वितरण, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी, म्हणजेच त्या मूलद्रव्याचे असणारे इलेक्ट्रॉन स्वरूपन. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते. पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या सर्वात कमी असते. त्यापुढील कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते. मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असे आहे की सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा ही कमीत कमी असते. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं स्वरूपन आहे. तर प्रत्यक्षामध्ये आपण विस्तारित स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर व्हॅलन्सी म्हणजे की एखाद्या मूलद्रव्याच्या अणूशी दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते त्यालाच व्हॅलन्सी म्हटलेले. हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण पाहणारच आहोत. त्यानंतर मॉलिक्युल्स. द ॲटम कम टुगेदर टू फॉर्म मॉलिक्युल्स, म्हणजेच 2 किंवा अधिक अणूमध्ये रासायनिक बंध तयार होऊन रेणू होतो. उदाहरणामध्ये पाण्याचं दिलेले आहे. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचे 2 अणू यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे. म्हणजे ॲटम कम टुगेदर टू फॉर्म मॉलिक्युल्स. 2 किंवा 2पेक्षा अधिक मूलद्रव्ये एकत्र आल्यानंतर मॉलिक्युल्स तयार होतात.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी आहे. धन्यवाद.